आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते. लातूर शहरातल्या MIDC मधील मुंदडा इंडस्ट्रीला भीषण अशी आग लागली. आगीमध्ये मुंदडा इंडस्ट्री जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या 1 तासापासून अग्निशमन दलाचे शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत. आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. लातूरमधली अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी जी आहे ती म्हणावी लागेल. लातूरच्या MIDC मधील मुंदडा इंडस्ट्रीला अशी भीषण जी आहे ती आग लागलेली आहे आणि या ठिकाणाहून जे आहे ते आढावा घेतले आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. शहरातल्या MIDC मध्ये असलेल्या मुंदडा इंडस्ट्रीमध्ये प्रचंड भीषण आग लागलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं ही प्रचंड मोठी जी आग आहे या ठिकाणी लागलेली आहे आणि या आगीमध्ये जवळपास मुंदडा इंडस्ट्रीमधलं सर्व साहित्य जे आहे ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 1 तासापासून ही आग लागलेली आहे, मात्र अजूनही ही आग शमत नाहीये, विझत नाहीये. अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 6 ते 8 गाड्या या ठिकाणी येऊन अग्निबंबाच्या सहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही आग आटोक्यात येत नाही. आतलं जर या इंडस्ट्रीतल्या आतलं जर सगळं साहित्य पाहायला गेलं तर सगळं साहित्य जळून खाक झालेलं आहे आणि धुराचे जे लोट आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उंच आकाशामध्ये दिसत आहेत. एकूणच अशा पद्धतीनं पाहायला झालं तर या इंडस्ट्रीमध्ये किती लोक होती, किती या ठिकाणी कार्यरत होती किंवा कुणाला इजा झाली आहे का याची अद्यापपर्यंत माहिती मिळू शकली नाही. मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर मुंदडा इंडस्ट्री जी आहे ती संपूर्णपणे या अवस्थेत जळून खाक झालेली आहे आणि आता जे आहे ते अग्निशमनचे जवान जे आहे ते आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. आज या ठिकाणी लातूर शहराच्या महापौराने अचानक आग लागल्यामुळे आम्ही पाहणी केली आणि आग कंट्रोलमध्ये आलेली आहे. गॅस सिलेंडर पण मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात आले, तात्कालीन बाहेर काढण्यात आलेले आहे. नाही काय सध्या तर अजून काही कळालेले नाही. हां, आपण दोन्ही तिन्ही स्टेशन्सवरले जे गाड्या आहेत, फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत, आपण त्यांना इथं पाचारण केलेलं आहे. एक मोठी गाडी आहे 14,000 लिटरची, ती इथे आहे आणि जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आवश्यक गोष्टी अग्निशमन दलाकडनं होत आहेत. आणि एक जे इंजुर्ड व्यक्ती होते त्यांनाही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि ऑलमोस्ट आग आटोक्यात आलेली आहे आणि फक्त आता कुलिंगचं काम त्यांच्या वतीने चालू आहे. येस.